नमस्कार मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संगणकाविषयी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या अन एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा. बघा तर मित्रांनो, 1 ते 60 प्रश्न चे आम्ही भाग 1 माहिती संगणक व माहिती तंत्रज्ञान या भाग 1 मध्ये प्रश्न दिले आहेत. आज आपण 60व्या प्रश्नापासून पुढचे प्रश्न पाहणार आहोत. त्याची लिंक आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि वरती आय बटनवरती सुद्धा याची लिंक दिलेली आहे. बघा, 60वा प्रश्न आहे, तंत्रज्ञान म्हणजे काय? तर उपयोजित विज्ञान. एखाद्या मजकुराचे मूळ स्वरूपात आदान प्रदान करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या यंत्राचा वापर करतात? दूरध्वनी. संगणक प्रणाली ही कशावर आधारलेली आहे? डिजिटल मोडवर. संगणक प्रणाली ही या 2 अंकांनी विकसित झाली आहे, 0 व 1. इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या पत्रव्यवहाराला काय म्हणतात? ईमेल. टेलिव्हिजन किंवा दूरदर्शनचे प्रसारण प्रथम कोणत्या देशात झाले? इंग्लंड. टेलिफोन किंवा दूरदर्शन मोबाईल सारख्या संप्रेषण तंत्रज्ञानात मायक्रोवेव्ह यंत्रणेत वापरला जाणाऱ्या डिश किंवा अँटेना बरोबर हे एक प्रमुख माध्यम आहे. उपग्रह. जगभरात पसरलेले व एकमेकांना जोडलेले संगणकाचे जाळे म्हणजे काय? आंतरजाल. ईमेल हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? इलेक्ट्रॉनिक मेल. आवाज निरोप यंत्रणा या कशाशी जोडलेल्या संगणक यंत्रणा आहेत? टेलिफोन. दूरछाया, फॅक्स या साधनांचा समावेश कोणत्या साधन प्रकारात होतो? द्रक. संगणकाचे जनक यांना संबोधले जाते? चार्ल्स बॅबेज. डिफरन्शियल इंजिनचा यांनी विकसित केला? चार्ल्स बॅबेज. संगणकाला आज्ञावली देऊन कार्य करण्यासाठी प्रणाली सर्वप्रथम कोणी तयार केली? लेडी ॲडा किंग. संगणकामध्ये दुसऱ्या पिढीत टिंबटिंबचा वापर करण्यात आला? ट्रान्झिस्टर्स. 1971 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या टिंबटिंबमुळे संगणकाच्या कार्यक्षमतेत व आकारात क्रांतिकारक बदल घडून आला? मायक्रोप्रोसेस चिप. संगणकाचे काम करण्याच्या पद्धतीनुसार किती प्रकार पडतात? 3. अंकाधिष्ठित संगणक टिंबटिंब या तत्वावर कार्य करतात? मोजणे व मापणे या तत्वावर टिंबटिंब प्रकारचा संगणक कार्य करतो? हायब्रिड. खालीलपैकी कोणत्या साधनांचा संगणकामध्ये दुसऱ्या पिढीत टिंबटिंबचा वापर करण्यात आला? निर्वात नळ्या. या संगणकाचा वापर वैयक्तिक कामासाठी केला जातो? मायक्रो. संगणकातील सर्व डेटा व प्रोग्राम्स यामध्ये साठवून ठेवलेले असतात? हार्ड डिस्कमध्ये. मोडेम हे टिंबटिंब प्रकारचे साधन आहे? अंतर्गमन व बहिर्गमन. टिंबटिंब ही तात्पुरती स्वरूपाची स्मृती आहे? रॅम. माहितीच्या हार्ड कॉपीसाठी या साधनांचा वापर करतात? प्रिंटर. मजकुराची प्रतिमा स्मृतीमधून एकाच वेळी फोटोप्रमाणे टिंबटिंब कागदावर छापली जाते? नॉन इम्पॅक्ट. सर्वात प्रचंड वेगात काम करणारा संगणक? सुपर. डेस्कटॉप, नोटबुक व पामटॉप संगणक हे टिंबटिंब प्रकारचे आहेत? मायक्रो. सीमाने तयार केलेली प्रश्नपत्रिका संगणक बंद केल्यावरही पुसली जाऊ नये म्हणून ती टिंबटिंबमध्ये सेव्ह करावी? रीड ओन्ली मेमरी. संगणकाच्या ज्या साधनांना स्पर्श करू शकतो अशा साधनांना टिंबटिंब असे म्हणतात? हार्डवेअर. MS ऑफिस टिंबटिंब सॉफ्टवेअर आहे? ॲप्लिकेशन. वापरकर्त्याने काढून टाकलेल्या फाईल किंवा फोल्डर टिंबटिंबमध्ये ठेवल्या जातात? रिसायकल बिन. हाय लेवल लँग्वेजचे यंत्रभाषेत रूपांतर करणाऱ्या प्रोग्राम्सना टिंबटिंब असे म्हणतात? लँग्वेज प्रोसेसर. नोटपॅडचा उपयोग टिंबटिंब यासाठी केला जातो? मजकुराचे लेखन करणे. MS ऑफिसमधील टिंबटिंब हा वर्ड प्रोसेसर प्रोग्राम मजकुरांचे लेखन करण्यासाठी वापरतात? MS वर्ड. संगणक सुरू केल्यानंतर विंडोजमधील विविध अंतर्गत ॲप्लिकेशन चित्र स्वरूपात संगणकाच्या पडद्यावर दिसतात, त्यांना टिंबटिंब म्हणतात? आयकॉन्स. यंत्रणा आज्ञावली टिंबटिंब करते, संगणक सुरू करते. इनपुट आउटपुट नियंत्रण ठेवण्याचे कार्य ऑपरेटिंग सिस्टीम करतात? मायक्रो संगणक वापरकर्त्यांसाठी सध्या टिंबटिंब या ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर केला जातो? विंडोज 2007. संगणक व वापरकर्ता यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी माध्यम म्हणून ज्या प्रोग्रामचा वापर करतात त्यास काय म्हणतात? ऑपरेटिंग सिस्टीम. MS वर्डमध्ये मेनू बार वर खालीलपैकी हा मुख्य मेनू असतो? इन्सर्ट. वर्ड प्रोसेसरचा उपयोग प्रामुख्याने टिंबटिंबसाठी केला जातो? मजकुरांच्या लेखनासाठी. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एकाच वेळी टिंबटिंब प्रोग्राम सुरू ठेवता येतात? अनेक. उभे व आडवे स्तंभ जेथे छेदतात त्याला टिंबटिंब म्हणतात? सेल. स्प्रेडशीटद्वारे तयार प्रोग्रामला टिंबटिंब म्हणतात? वर्कशीट. सर्वप्रथम टिंबटिंब या स्प्रेडशीटचे विकसन झाले? व्हिजिकल्क. एक्सेल वापर टिंबटिंब केला जातो? सांख्यिकीय आकडेमोड करण्यासाठी. पेंटमधील टूलबॉक्समध्ये एकूण किती साधने आहेत? 16. सादरीकरणासाठी टिंबटिंब या प्रोग्रामचा वापर केला जातो? MS पॉवरपॉईंट. शैक्षणिक साधनाच्या विकासासाठी टिंबटिंबचा वापर करतात? पेंट.
तार्किक परिचालकाचा उपयोग टिंबटिंब करतात 2 चलाच्या मूल्यांच्या किमतीत तुलना करण्यासाठी. चित्रामध्ये 256 पेक्षा जास्त रंग असतील तर टिंबटिंब हे ऑप्शन वापरतात. 24 बीट मॅप. स्लाइड शोच्या दरम्यान काही स्लाइड्स दाखवल्या जाऊ नयेत म्हणून त्या स्लाइड्सना स्लाइड टिंबटिंब या कमांडचा वापर करावा. हाईड. स्प्रे पेंटिंग करण्यासाठी टिंबटिंब हे साधन उपयुक्त आहे. एअर ब्रश. इंटरनेट विकास प्रथम टिंबटिंब संशोधनातून झाला. संरक्षण विभागाच्या. डिजिटल सिग्नलचे रूपांतर अॅनालॉग सिग्नल्समध्ये होणाऱ्या प्रक्रियेस मॉड्युलेशन म्हणतात. टिंबटिंब म्हणतात मॉड्युलेशन. भारतातली इंटरनेटची सुविधा टिंबटिंब या कंपनीने उपलब्ध करून दिली. VSNL. वेबसाईटवरचे पहिले पान असते त्याला होमपेज असे म्हणतात. टिंबटिंब असे म्हणतात होमपेज. संकेतला संदेश पाठवायचा आहे. संदेश घेणाऱ्या माणसाचा पत्ता शोधण्यासाठी त्याला टिंबटिंब उपयोग करावा लागतो. डोमेन नेम सिस्टीमचा. जगभरात पसरलेल्या व एकमेकांना जोडलेल्या संगणकाचे जाळे म्हणजे इंटरनेट. नेटवर्कमधील सर्व्हर सोडून इतर संगणकांना टिंबटिंब म्हणतात. क्लायंट. वेब ॲड्रेसमध्ये देशाच्या नावाचा समावेश नसेल तर तो टिंबटिंब देशाचा सर्व्हर आहे असे समजावे. अमेरिका. वेबसाईटमध्ये असणाऱ्या प्रत्येक पानास होमपेज म्हणतात. आंतरजाल प्रणालीत माहितीचे रूपांतर करणारा दुभाषी टिंबटिंब होय. मोडेम. विदेश दूरसंचार निगम लिमिटेडने भारतात जनतेसाठी टिंबटिंब रोजी पहिली आंतरजाल सुविधा उपलब्ध करून दिली. 15 ऑगस्ट 1995. नेटवर्कमधील इतर संगणकांना पुरवली जाणारी माहिती ज्या संगणकावर साठवून ठेवलेली असते त्या संगणकाला टिंबटिंब म्हणतात. सर्व्हर. कोणत्या उपकरणाद्वारे कॉम्प्युटरमधील मुख्य भाग एकमेकाशी संवाद साधतात. मदरबोर्ड. पुढीलपैकी कोणते उपकरण नेटवर्कमध्ये शेअर करता येत नाही. माऊस. लाईट पेन हे काय आहे? ऑप्टिकल इनपुट उपकरण. कोणते उपकरण डाटा आणि प्रोग्राम्स यातील फरक ओळखू शकतो? मायक्रो प्रोसेसर. मेमरी युनिट हा टिंबटिंबचा एक भाग आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेकंडरी स्टोरेज उपकरणाचा मुख्य उद्देश काय आहे? डाटा साठविणे. जगातील अनेक शहरे देशामध्ये जोडण्यासाठी टिंबटिंब या नेटवर्कचा उपयोग केला जातो. वॅन. टिंबटिंब ही कनेक्टिव्हिटी जलद व अधिक कार्यक्षम असते. डायरेक्ट किंवा डेडिकेटेड. मोडेमचे कार्य करण्याचा वेग टिंबटिंबमध्ये मोजला जातो. BPS. बिट्स पर सेकंद. WW हे टिंबटिंबचे संक्षिप्त रूप आहे. वर्ल्ड वाईड वेब. वेब पेज बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाषेस टिंबटिंब असे म्हणतात. HTML. ईमेल संदेशाचे टिंबटिंब घटक असतात 3. चॅटिंग करण्यासाठी टिंबटिंब प्रोग्राम आवश्यक असतो. IRC. आज इंटरनेटचा सर्वात अधिक प्रमाणात टिंबटिंब केला जातो. ईमेल पाठविण्यासाठी. टिंबटिंब या प्रकारात मल्टीमीडियाचा उपयोग करतात. व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी. एखाद्याला पाठवलेला ईमेल दुसऱ्याला समजू नये म्हणून त्याचा पत्ता BCC मध्ये टाईप करावा लागतो. थँक्यू. धन्यवाद.